नमस्ते फ्रेंड्स, मी जयास फूडी फॅमिलीमध्ये तुमचे खूप 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 स्वागत करते। दिवाळी फराळ सिरीज आपण सुरू केलेली आहे। त्यातीलच एक नवीन पदार्थ म्हणजे कोकोनट कुकीज आज आपण घरातीलच साहित्यामध्ये आणि कमीत कमी वेळामध्ये कसे बनवता ते पाहणार आहोत। हे कुकीज घरीच बनवले आहेत असे कोणालाच वाटणार नाही। तुमचे फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीत। हे कुकीज बनवण्यासाठी कोणतेच मेजरिंग कप किंवा क्रीम याशिवायच आपण बनवणार आहोत, कारण घरातीलच साहित्यामध्ये हे कुकीज कसे बनवायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे। चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राइब करून टाका। त्याचबरोबर बेल आयकॉनवर देखील क्लिक करा। रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्कीच करा। चला तर मग फ्रेंड्स, पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। कोकोनट कुकीज बनवण्यासाठी इथे मी एका मिक्सिंग बाउलमध्ये घट्टसर असे इथे आपल्याला तूप वापरायचं आहे। तुपाच्या ऐवजी तेल वगैरे वापरायचं नाहीये किंवा जे वनस्पती तूप असतं म्हणजे डालडाचं असतं तर तो देखील वापरायचा नाहीये, कारण त्याने आपल्या कुकीजला चव देखील येणार नाही। त्यामुळे इथे आपल्याला साजूक तुपाचाच वापर करायचा आहे। 3 चमचे बरोबर घट्टसर असं साजूक तूप घ्यायचंय। विस्करच्या मदतीने असं हे तूप आपल्याला इथे मेल्ट करून घ्यायचंय। घट्ट मी यासाठी दाखवलंय की तुम्हाला इथे बरोबर असं प्रमाण सांगता यावं, म्हणून मी चमच्याच्या प्रमाणामध्ये इथे हे तूप घेतलेलं आहे। आता हे तूप पातळ करून घेतल्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी साखर घालायची आहे। तर तुमच्या घरातली कोणतीही एक वाटी फिक्स करायची आहे आणि त्या वाटीने इथे हे प्रमाण मोजायचं आहे। साखर आणि तूप जे आहे ते आपल्याला इथे 10 मिनिटे बरोबर असं फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याची जी कन्सिस्टन्सी आहे ती अशी फुलून डबल तयार होईल आणि हे जे बॅटर आपण बनवतोय ते फ्लफी असं तयार होईल। बरोबर 10 मिनिटांनंतर तुम्ही इथे कन्सिस्टन्सी पाहू शकताय। आपलं जे साखरेचं बॅटर आहे ते डबल इथे फुलून तयार झालेलं आहे। मस्त अगदी हवे तसं आपल्याला इथे क्रीमी टेक्स्चर देखील तयार झालेलं आहे। तर आता इथे मी तुम्हाला हा जो बाउल आहे तो उलटा करून दाखवते। असा उलटा करून पाहिल्यानंतर जी आपण क्रीम बनवलेली आहे साखर आणि तुपाची, तर ती खाली पडली नाही पाहिजे। तर अशाच कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला इथे हे जे तूप आणि साखर आहे ते फेटून घ्यायचं आहे बरोबर 10 मिनिटं। असंच आपल्याला इथे हे बॅटर तयार हवा आहे परफेक्ट। त्यानंतर इथे आपल्याला 1 वाटी मैदा घ्यायचा आहे। मैदा घेताना तो चाळून आणि स्वच्छ करून घ्यायचा आहे। सगळंच प्रमाण मी तुम्हाला इथे परफेक्ट सांगत आहे, त्यामुळे आपला इथे पदार्थ अगदी परफेक्ट बनवून तयार होणार आहे। आता इथे जो हा छोटा चमचा आहे तो छोटा चमचा आपल्याला बेकिंग पावडर घ्यायची आहे। म्हणजे आपला जो पोहे खायचा चमचा असतो तर तो बरोबर अर्धा चमचा इथे बेकिंग पावडर घ्यायची आहे। मेजरिंग कप आणि जे स्पून असतात ते सर्वांकडेच अवेलेबल असतात असे नाही। रेग्युलर जो आपण स्पून घरी वापरतो किंवा चमचा वापरतो तर त्या चमच्यामध्ये इथे पाव चमचा खाण्याचा सोडा घ्यायचा आहे। मीठ घालायचं आहे चवीपुरतं, कारण कुठलाही गोडाचा पदार्थ केला की त्यामध्ये मीठ घातल्यामुळे त्याची चव आणखीनच वाढते। त्यानंतर इथे व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर इथे 2 चमचे घ्यायची आहे। कस्टर्ड पावडर जर का तुमच्याकडे नसेल तर ती स्किप केली तरी देखील चालणार आहे। तर ती 2 चमचे घ्यायची। त्यानंतर अर्धा चमचा इथे वेलची पावडर घालायची आहे। आता हे पूर्णपणे आपल्याला एकसारखं असं मिक्स करायचं आहे। एकाच दिशेने हे आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। खूप जास्त असं खूप फास्ट फिरवायचं नाही आहे, अगदी स्लो मोशनमध्ये, म्हणजे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने अगदी हे फक्त जस्ट आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। असं मिक्स करत गेल्यानंतर अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये या सर्वच मिश्रणाचं सैलसर असं एक बॅटर बनवू लागतं। तसंच आपल्याला हवं आहे। अगदी परफेक्ट आपलं इथे हे बॅटर बनवून तयार झालेलं आहे। चमच्यानं असं हे एकसारखं मिक्स करत गेल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकताय की आपल्या ज्या बॅटरला आहे तो ओलसरपणा येऊ लागलेला आहे आणि अगदी आपल्याला असंच इथे बॅटर तयार हवं आहे। आता हे जे पीठ आहे ते आपल्याला फक्त हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्याचा जस्ट एक गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला। खूप जास्त इथे हे पीठ मळायचं नाही आहे किंवा रगडायचं देखील नाही आहे। हलक्या हाताने फक्त याचा डो बनवून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 वाटी सुकं किसलेलं खोबरं घालायचं आहे किंवा इथे मी डेसिकेटेड कोकोनट वापरलेलं आहे। तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही घरातीलच किसलेलं खोबरं देखील इथे वापरू शकताय। आता हे देखील यामध्ये या मिश्रणामध्ये पूर्णपणे असं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। खूप जास्त हे पीठ न चळता फक्त हलकंसं आपल्याला हे जे मिश्रण आहे ते असं एकत्र करून घ्यायचं आहे। अगदी मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याच पद्धतीने इथे हे पिठाचं मिश्रण तयार झालेलं पाहिजे। आता हे अगदी थोड्या वेळ तुम्ही फ्रीजमध्ये देखील ठेवू शकता, कारण जर का बाहेर गरम वातावरण असेल तर ते मेल्ट होऊ शकतं, त्यामुळे फ्रीजमध्ये देखील ठेवू शकता। त्यानंतर जर का तुम्हाला हे पिठाचं मिश्रण कोरडं वाटलं तर त्यामध्ये फक्त 2 चमचे तुम्ही दूध घालू शकता किंवा मग 1 चमचा इथे साजूक तुपाचा वापर देखील करू शकता। आता हे पुन्हा आपण हे जे मिश्रण आहे त्याला व्यवस्थित असं बाइंडिंग देऊन घेऊया फ्रीजमधून काढल्यानंतर।
पिठाचं मिश्रण अगदीच कोरडं वाटत असेल तर आणि तरच फक्त दुधाचा इथे वापर करायचा आहे किंवा साजूक तुपाचा वापर करायचा आहे. नाहीतर मग सुरुवातीला सांगितलेल्या प्रमाणामध्ये अगदी परफेक्ट जर का 3 चमचे भरून इथे घट्टसर असं तूप घेतलं तर परफेक्ट इथे हा डो बनवून तयार होतो. पण इथे मैद्याच्या क्वालिटीवर किंवा मैद्याच्या क्वांटिटीवरती तुपाचं प्रमाण ठरतं. त्यामुळे पुन्हा आपण यामध्ये 1 चमचा साजूक तूप मिक्स करून हा डो असा बनवून घेतलेला आहे. पीठ असं दाबून बघायचं आहे. पिठाचा गोळा असा दाबला जातो आहे म्हणजे अगदी परफेक्ट इथे आपलं पीठ देखील बनवून तयार झालं आहे. आता याचे लगेचच आपण गोळे बनवायचे. त्याआधी इथे आपण बटर पेपर तयार करूया. तर बटर पेपर सगळ्यांकडेच अवेलेबल असतो असे नाही. त्यामुळे इथे मी बटर पेपर देखील कसा बनवायचा ते सांगणार आहे. तर ज्या भांड्यामध्ये आपण हे बिस्किटं ठेवणार आहोत बनवण्यासाठी किंवा कुकीज बनवण्यासाठी जे आपण प्लेट वापरणार आहोत तर त्या प्लेटमध्ये बरोबर त्या मापाचा आकाराचा इथे कागद कापून घ्यायचा आहे आणि त्या भांड्याला असं पद्धतीने तेलाने ग्रेसिंग करून घ्यायचं आहे. प्लेटला ग्रेसिंग करून झाल्यानंतर त्यावरती जो आपण कागद कापून घेतला होता तर तो कागद देखील असा टाकून घ्यायचा आहे आणि त्या कागदाला देखील पुन्हा तेल लावून घ्यायचं आहे आणि तो कागद असा उलटा करून घेतल्यानंतर अगदी दोन्ही बाजूने हे तेलाने छानपैकी असं ग्रेसिंग झालेलं आहे आणि मस्तपैकी आपला बटर पेपर देखील तयार झालेला आहे. आता एका प्लेटमध्ये असं कोकोनट घ्यायचं आहे. आपल्याला डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे इथे मी. आता आपण ज्या मिश्रणाचा इथे गोळा बनवून घेतलेला किंवा पीठ तयार करून घेतलेलं तर त्यापासून एकसारखे असे कुकीज बनले जावे तर त्यासाठी इथे मी त्या मापासाठी 1 चमचा घेतलेला आहे. जेणेकरून सर्वच कुकीज एकसारखे असे बनले जातील. त्यामुळे परफेक्ट अगदी एकाच मापाचा इथे मी चमचा घेतलेला आहे. आता ह्याच चमच्याने इथे मी एक एक कुकीज असं घेऊन हातावरती पोर्शन त्याच्यापासून एक आपल्याला असं गोळा बनवून घ्यायचा आहे. या पद्धतीने तुम्हाला ज्या आकारामध्ये हे कुकीज आवडत आहेत त्या आकारामध्ये लहान मोठे तुम्ही इथे हे कुकीज बनवायचे आहेत. मी इथे अगदी छोटे छोटे आकारामध्ये कुकीज बनवत आहे कारण दिसायला देखील खूप छान दिसतात ते कुकीज आणि बेक झाल्यानंतर त्याचा आकार देखील वाढतो. त्यामुळे शक्यतो तुम्ही देखील असे लहान आकारामध्येच कुकी बनवले तरी पण चालणार आहे. तर अशाच पद्धतीने इथे मी सर्वच कुकीज बनवून घेते आणि हे हे सर्वच कुकीज असे एक एक करून या डेसिकेटेड कोकोनटमध्ये आपल्याला बुडवून घ्यायचे आहेत कारण हे आपलं जे कोकोनट बिस्किट किंवा कोकोनट कुकीज बनवलेले आहेत त्याचा फ्लेवर यावा म्हणून असं आपल्याला इथे ही प्रोसेस करायची आहे. तूप आणि साखरेचे अगदी परफेक्ट प्रमाण घेतल्यामुळे अगदी सहज हे पिठाचे गोळे वळले जातात आणि आपले इथे कुकीज बनवून तयार होतात. तर मस्त असे कुकीज इथे बनवून तयार झालेले आहेत. तर तुम्ही इथे पाहू शकताय किती मस्त असे हे कुकीज बनवून तयार झालेत. अगदी बनवल्यानंतर किंवा कढईमध्ये बेक केल्यानंतर कोणालाच वाटणार नाहीत की हे कुकीज घरीच बनवलेले आहेत ते. कुकीज बनत असताना घरामध्ये अगदी मस्त असा सुगंध पसरतो. बेक करण्यासाठी इथे मी कढई प्रीहीट करून घेते अगोदर. 5 मिनिटं आपल्याला ही कढई अशी गरम करून घ्यायची आहे. तर आता इथे लक्षात ठेवायचं आहे की कढई घेताना जाड तळाची अशी कढई इथे वापरायची आहे. अगदी पातळ अशी कढई वापरू नका जेणेकरून जे कुकीज आहेत ते करपून जातील. त्यामुळे जाड तळाची कढई घ्यायची आहे. 5 मिनिटं प्रीहीट करायची आहे आणि त्यानंतर आपण जे कुकीज इथे घेतले होते तर ते बेक करून घ्यायचे आहेत 15 ते 20 मिनिटं. तर 15 ते 20 मिनिटांमध्ये मध्ये मध्ये चेक करायचे आहेत. नाहीतर मग कुकीज जे आहेत ते करपून जातील. त्यामुळे लक्ष ठेवायचं आहे. हलका ब्राऊन रंग आल्यानंतर वरची बाजू जरी दाबत असली तरी देखील हे बाजूला काढून घ्यायचे आहेत. नाहीतर मग याची कुकिंग प्रोसेस चालू राहते आणि हे जे कुकीज आहेत ते करपून जातील. तर इथे ही स्टेप नक्की तुम्ही लक्षात ठेवाल आणि मस्त असे इथे कुकीज बनवून तयार झालेले आहेत. तुम्ही पाहू शकताय. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. त्याचबरोबर तुम्ही देखील ही रेसिपी ह्या दिवाळीला नक्कीच ट्राय करा. नवीन आहे, झटपट होणारी आहे आणि घरातीलच साहित्यामध्ये बनवून तयार झालेली आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत ही रेसिपी शेअर नक्की करा. चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयाच अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग. बाय बाय फ्रेंड्स.